श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवनाथ कथासार अध्याय 33. 33व्या अध्यायामध्ये माणिक शेतकऱ्याची कथा वर्णन करण्यात आली आहे. या अध्यायाचं नित्यपठन केलं असता धनुर्वाताचं भय नष्ट होईल. धनुर्वात जर झाला असेल तो बरा होईल. मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरी भामनगर आहे त्याच्या जवळच्या अरण्यात आला. तिथं तो भुकेनं व्याकुळ झाला. त्याला खूप भूक लागली होती. पाणीसुद्धा मिळेना. तो असाच फिरत राहिला. तेव्हा त्याला माणिक नावाचा साधारण 10 वर्षे वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला. भर दुपारी आपलं काम संपून जेवायला बसणार इतक्यात गोरक्षनाथानं जाऊन आदेश केला. ते ऐकून माणिक लगेच जेवण टाकून उठला. गोरक्षनाथांच्या पाया पडला आणि गोरक्षनाथाला तुम्ही कोण, कुठं जाता, इथं कसे आलात वगैरे सर्व माहिती मोठ्या आस्थेने विचारू लागला. गोरक्षनाथ म्हणाले, मी जती आहे. मला आता तहान आणि भूक फार लागली आहे. तेव्हा जेवण्या खाण्याची सोय झाली तर बघा. हे ऐकताच माणिक म्हणाला, महाराज भोजन तयार आहे, जेवायला बसावं. असं म्हणून त्यानं त्याला जेवायला घालून तृप्त केलं. त्याची खूप चांगली व्यवस्था केली. गोरक्षनाथाचंही मन समाधान पावलं. गोरक्षनाथानं प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्याला नाव विचारले. तेव्हा तो म्हणाला, आता तुमचं काम झालं ना, मग माझं नाव वगैरे विचारून काय फायदा? काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते. आता नाव विचारण्यात काय अर्थ? यावर गोरक्षनाथानं उत्तर दिलं, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. तू मला ऐनवेळी जेवण देऊन तृप्त केलंस. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुझ्या मनात कसली इच्छा असेल ते सांग, मी ती पूर्ण करतो. माणिक म्हणाला, महाराज तुम्ही घरोघर अन्नासाठी भिक्षा मागता आणि असं असताना मला माझी इच्छा विचारता. तुमच्याजवळ देण्याजोगं काय आहे ते सांगा. गोरक्षनाथाला त्याने केलेला प्रश्न ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, तू जे मागशील ते मी देईल. माणिकला हे खरं वाटेना. तो म्हणाला, तुम्ही भिक्षुक मला काय देणार? उलट तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करेल. मग तुम्ही आपल्या मार्गाने जावे. याप्रमाणे शेतकऱ्याचं निश्चयी बोलणं ऐकून गोरक्षनाथाच्या मनात आलं, हे शेतकरी लोक अरण्यात राहतात, त्यामुळं अज्ञानी असतात. यांचं काहीतरी हित केलं पाहिजे. असा विचार करून गोरक्षनाथ त्याला म्हणाला, अरे मी मागेल ती वस्तू देईल असं तू म्हणतोस? बघ बरं, पूर्ण विचार कर. वेळ आली की मागं सरशील. माणिकला आव्हानच मिळालं. तो म्हणाला, अरे जो जीवावरही उदार आहे तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे कशाला बघल? तू वाटल ते माग आणि मग मी देतो की नाही ते बघ. अशा तऱ्हेनं बोलणं झाल्यावर गोरक्षनाथानं त्याची परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि म्हणाला, नीट ऐक. जी गोष्ट तुला करावीशी वाटल, ज्यावर तुझी इच्छा असेल, अशा सर्व गोष्टींचा तू तिरस्कार करायचा. एवढंच मी तुला मागतो. गोरक्षनाथाची मागणी त्यानं मोठ्या आनंदाने मान्य केली. गोरक्षनाथ पुढे निघून गेले. थोड्या वेळानं माणिक सामानाचं ओझे डोक्यावर घेऊन शेतात घरी निघाला. प्रथम जेवणाची इच्छा त्याला झाली, पण वचनाची आठवण झाली. त्याच्या मनात आलं, मला घरी जावंसं वाटतंय, पण गोरक्षनाथांच्या वचनात गुंतल्यामुळं घरी जाऊ शकत नाही. तो तसाच उभा राहिला. उभा राहून झोप घेऊ लागला. डोक्यावर ओझं तसंच होतं. मग त्याला अंग हलवायची इच्छा झाली. त्यानं हलवलं नाही. त्याचा परिणाम असा झाला, हवा खाण्यावाचून त्याला दुसरा मार्गच राहिला नाही आणि काही दिवसातच त्याचं शरीर कृश झालं. रक्त आटून गेलं. अंगावर मांसाचा कणही राहिला नाही. त्वचा आणि अस्थी एक होऊन गेल्या अशी बिकट अवस्था झाली. तरीसुद्धा राम नामस्मरण करण एका जागी तो स्वस्थ उभा राहिला. इकडं गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले. तेथे बद्रिकेश्वराचे दर्शन घेऊन चौरंगीनाथाची काय अवस्था झाली आहे ते बघायला गेला. गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिलं तर तो थक्कच झाला. चौरंगीचं शरीर सर्वांग वारुळानं वेष्टून टाकलेलं आणि तोंडातून रामनामाचा अखंड जप चाललेला. त्याची अवस्था बघून गोरक्षनाथ हळहळला. अंगावरचं वारूळ त्यानं काढलं. त्याच्या शरीराकडं पाहिलं. तप सामर्थ्यानं त्याला हातपाय फुटलेले दिसले आणि मी गोरक्षनाथ आलो आहे असं म्हणून त्यानं चौरंगीला सावध केलं. त्याला बाहेर घेऊन आला. तो अगदीच अशक्त झाला होता, पण गोरक्षनाथाच्या कृपादृष्टीनं त्याला लगेच शक्ती आली आणि मग तो गोरक्षनाथांच्या पाया पडला आणि मी सनाथ झालो असं म्हणाला. थोड्या वेळ गप्पा होऊन गोरक्षनाथानं खाण्यापिण्याच्या व्यवस्थेबद्दल चामुंडेकडे चौकशी केली. ती म्हणाली, आम्ही रोज आपल्या आज्ञेप्रमाणे फळे आणून देत होतो, परंतु चौरंगीचं लक्ष वर असलेल्या दगडाकडे असल्यामुळं त्यानं ती कधीच खाल्ली नाही.
आणि पर्वतासारखे फळांचे जमलेले ढीग चामुंडीने दाखवले. गोरक्षनाथाला आश्चर्य वाटलं. त्यानं चौरंगीच्या तपाची मनापासून वाखाणणी केली. मोठ्या आनंदाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तो त्याला घेऊन बद्रिकेदारच्या देवळात गेला. तेथे भगवान शंकराला जागृत करून चौरंगीला भेटवले. गोरक्षनाथ तेथे 6 महिने राहिला. त्यानं चौरंगीकडून सर्व विद्याभ्यास करून घेतला. त्याला सर्व अस्त्रविद्येमध्ये निपुण केलं आणि देवांकडून त्याला आशीर्वाद देवविले. आणि मग बद्री केदाराचं दर्शन घेऊन गोरक्षनाथ चौरंगीनाथासह पुन्हा तीर्थयात्रेला निघाला. वैदर्भ देशात कौंडण्यपुराला गेला. तेथं त्यानं चौरंगीनाथाला आपल्या आईवडिलांना भेटून येण्यास सांगितलं. तो म्हणाला, त्यांनी तुला प्रथम शिक्षा म्हणून तुझे हातपाय तोडले. आता तू आपला प्रताप त्यांना दाखव. गोरक्षनाथाच्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथानं वातास्र मंत्राने भस्म घेऊन ते राजाच्या बागेत फुंकून टाकलं. वातास्राची योजना करताच बागेत जे 1600 माळी राखणीला होते ते वादळानं आकाशात उडून गेले. मग त्यानं वातास्र काढून घेतलं. हे सर्वजण जमिनीवर कोसळले. त्यातील बऱ्याच जणांना मूर्छा आली. काही जण पळून गेले. काही जण राजाकडे गेले. बागेतला प्रकार त्यांनी राजाला सांगितला. सर्वांना आश्चर्य वाटलं. हे कोणाचं काम आहे हे बघण्यासाठी राजाने दूत पाठवले. दूत शोध करत फिरत असता पाणवठ्यावर या 2 नाथांना त्यांनी पाहिलं. तो राजाला जाऊन म्हणाला, महाराज, पाणवठ्याजवळ 2 कानफाटे गोसावी बसलेले पाहिले. भयंकर तेजस्वी आहेत. त्यांच्याजवळ काहीतरी जादू आहे असं वाटतं. दूतांनी सांगितलेली हकीकत ऐकून राजाच्या मनात आलं, हे दोघे म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असतील. आपण यांना शरण झालं पाहिजे, नाहीतर सगळं नगर हे पालथे घालून सर्वांचा जीव संकटात पाडतील. असा विचार येताच राजा आपल्या लवाजम्यासह त्या दोघांच्या भेटीला गेला. राजा येत आहे पाहताच गोरक्षनाथानं चौरंगीला आपला प्रताप दाखवण्याची आज्ञा केली. चौरंगीनाथानं पुन्हा वातास्राची योजना केली. राजाबरोबर आलेल्या हत्ती, घोडे, रथासकट सर्वजण आकाशात उडून गेले. असला भयंकर प्रकार बघून सर्वजण घाबरले. त्याची प्रार्थना करू लागले. तेव्हा चौरंगीनाथानं गोरक्षाच्या आज्ञेनुसार वातास्र काढून घेतलं. सर्वजण हळूहळू खाली आले. मग चौरंगी आपल्या पित्याच्या म्हणजे शशांगर राजाच्या पाया पडला. आपण त्याचा पुत्र असल्याची ओळख दिली. मुलाची ओळख पडताच त्याला गहिवरून आलं. त्यानं त्याला पोटाशी धरलं. नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला. मग त्या दोघांचे चौरंगीच्या विद्येबद्दल पुष्कळ बोलणं झालं. थोडा वेळ विचारपूस करून राजानं गोरक्षनाथाला घरी येण्याबद्दल आग्रह केला. तेव्हा चौरंगी राजाला म्हणाला, काहीही झालं तरी तुमच्या घरी आम्ही येणार नाही. सावत्राईच्या दुष्ट कपटी बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवलात आणि काही न विचारता माझे हातपाय तोडलेत असं म्हणून चौरंगीनं खरा वृत्तांत राजाला सांगितला. राजाला खूप पश्चाताप झाला. आपली पत्नी भुजावती ही जारिनी आहे असं समजून त्याला तिचा खूप राग आला. तिला मारत झोडत घेऊन येण्याची सेवकांना त्यानं आज्ञा केली. परंतु चौरंगीनं त्याला देखील विरोध केला. तिला घरीच शिक्षा करावी असं त्यानं सुचवलं. मग त्या दोघांना पालखीत बसून मोठ्या थाटामाटानं राजानं आपल्या राजवाड्यात आणलं. तिथे आल्यावर राणीला त्यानं शिक्षा केली, बाहेर हाकलून दिलं. गोरक्षनाथानं राजाची समजूत काढली. त्याला दुसरी बायको करण्याची आज्ञा दिली. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. गोरक्षनाथ तेथे 1 महिना राहिला आणि नंतर चौरंगीला घेऊन पुढे निघून गेला. कौंडण्यपुरातून निघाल्यावर दोघे फिरत फिरत प्रयागला गेले. तेथे स्नान करून शुचिर्भूत होऊन शंकराच्या देवळात जाऊन दर्शन घेतलं. मग पूर्वीच्या गुरुविणीस बोलवून गोरक्षनाथानं तिला गुरुच्या देहाबद्दल विचारलं. ती चळाचळा कापू लागली. बोलताना अडखळू लागली. तिला धड बोलता येईना. गोरक्षनाथांच्या पाया पडली, महाराज क्षमा करा. रेवती राणीनं मला धमकी देऊन विचारलं. मी तिला खरी गोष्ट सांगितली. गुरुच्या देहाची काय अवस्था झाली आहे ते आपण प्रत्यक्ष जाऊन पाहावी असं जेव्हा ती म्हणाली, गोरक्षनाथाला शंका आली. तो भुयाराकडे गेला. दार उघडून बघतो तर काय गुरुचं प्रेत तिथं नव्हतं. त्याचा शोक अनावर झाला. त्याचा शोक बघून गुरुवीन त्याला म्हणाली, तुम्ही शांत राहा. मी राणीला भेटून विचारते की तिने प्रेताचं केलं काय. तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ती लगेच राजवाड्यात गेली. राणीला भेटून म्हणाली, राणीसाहेब, मच्छिंद्राच्या देहाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा 12 वर्षांची मुदत झालेली होती, ती पुरी झाली. आज मला आठवण झाली म्हणून मी आपल्याकडे आले आहे. राणी तिला एकांतात घेऊन गेली आणि म्हणाली, त्रिविक्रम राजाच्या देहात मच्छिंद्रनाथानं प्रवेश केला वगैरे तू हकीकत मला सांगितली. त्यानंतर थोड्याच दिवसात मी तुला न सांगता त्याच्या देहाचे तुकडे करून ते रानात टाकून दिले. या गोष्टीला भरपूर दिवस झाले आहे. आता तर त्याचा देह किडामुंग्यांनी खाऊन टाकला असेल.
तुझ्या काळजीचं मूळच मी नष्ट केलं आहे. तू निर्धास्त राहा. राणीचं बोलणं ऐकून गुरविणीची गाळणच उडाली. नशिबावर हवाला ठेवून तिनं सर्व वृत्तांत गोरक्षनाथाला सांगितला. गोरक्षनाथाला फार राग आला. राणीला शिक्षा म्हणून शिळा करून टाकावं असं तिच्या मनात आलं. परंतु कसंही झालं तरी आता ती मच्छिंद्रनाथांची पत्नी म्हणजेच पर्यायानं आपली माता आहे, असं आपल्याला करता येणार नाही असा त्याने विचार केला. गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असली तरी त्याचा पूर्ण नाश होणे शक्य नाही. कुठेतरी पडलेले असतील ते शोधावे लागतील असा विचार करून गोरक्षनाथ चौरंगीनाथाला म्हणाला, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध घेण्यासाठी मी माझा देह येथे सूक्ष्मरूप धारण करून जातो. पण मी नसताना माझ्या शरीराचं तू नीट रक्षण कर. राणी रेवती हिनं जसं मच्छिंद्रनाथाच्या देहाचा नाश केला तसं माझ्याही देहाचा नाश करण्यास ती मागे पुढे पाहणार नाही. सावध रहा. असं म्हणून गोरक्षनाथानं सूक्ष्मरूप धारण केलं. पृथ्वी, पाताळ, स्वर्ग सर्व ठिकाणी त्याने धुंडाळले, पण मच्छिंद्रनाथांच्या शरीराचा पत्ता लागेना. शेवटी तो कैलासाला गेला. तिथं त्याला गुरुच्या अस्तित्वाच्या मांस वगैरे दिसलं. तो तिथं गेला तेव्हा वीरभद्र शिवगणांना सांगत होता, 12 वर्षांची मुदत आता झाली आहे. मच्छिंद्रनाथाचं शरीर सावधगिरीनं सांभाळा. वीरभद्राचे हे शब्द गोरक्षनाथाच्या कानी पडताच तो तिथून निघून पुन्हा आपल्या शरीरात गेला. मग गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथानं काही विचार करून भस्म आणि झोळी घेऊन ते युद्धाला तयार झाले. गोरक्षानं प्रथम सूर्यावर पर्वतास्त्राची योजना केली. त्याबरोबर सूर्याचा रथ चालेनासा झाला. हे बघून सूर्यानं पर्वतास्त्राचा मोड करण्यासाठी वज्रास्त्र सोडले आणि मग मला अडथळा करण्यासाठी पर्वतास्त्र सोडणारा कोण याचा शोध घेतला. तेव्हा त्याला समजलं हे गोरक्षनाथाचं कृत्य आहे. मग सूर्य आपल्या रथाजवळ गोरक्षाजवळ आला. सूर्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षानं मोठ्या खुबीनं चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले. त्यामुळे त्याला सूर्याचा ताप लागेनासा झाला. गोरक्ष आणि चौरंगी सूर्याच्या पाया पडले आणि मग अडथळा करण्याचं कारण काय म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षानं सांगितलं, माझे गुरु मच्छिंद्रनाथ यांचा देह शिवगणांनी कैलासाला नेला आहे. आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातात द्यावा, यासाठी काहीतरी करावं. एवढं केलं तरी पुष्कळ उपकार होतील. गोरक्षाचं हे म्हणणं ऐकून सूर्यदेव लगेच कैलासाला गेले. शिवगण त्यांच्या पाया पडले, कारण विचारू लागले. तेव्हा मी येथे गोरक्षनाथाकडून मध्यस्थीचं काम घेऊन आलो आहे. उगाच हट्टीपणा करू नका. गोरक्षानं मला सर्व काही सांगितलं आहे. मच्छिंद्रनाथांचा देह त्याला परत द्या. असं म्हणून सूर्यानं त्याला पुष्कळ बोध केला आणि गोरक्षाच्या सामर्थ्याची वाखाणणी केली. परंतु वीरभद्रावर मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट तो सूर्याला म्हणाला, मच्छिंद्रनाथानं आम्हाला पूर्वी खूप त्रास दिला आहे. आमचं प्राण धोक्यात घातलं आहे. असं असताना असा भयंकर शत्रू अनायासे आमच्या तावडीत आला आहे. आता त्याचा प्राण गेला तरी आम्ही त्याला सोडणार नाही. गोरक्षनाथाला म्हणू, आमच्या विरुद्ध युद्ध कर. तुझी देखील तशीच अवस्था करून टाकतो. अशा तऱ्हेने वीरभद्राचे आव्हानात्मक बोलणे ऐकून सूर्य म्हणाला, एवढी हिंमत जर तुमच्यात होती तर मग मच्छिंद्रनाथानं पूर्वी तुमची दुर्दशा करून प्राणावर आणून बेतवलं तेव्हा तुमचं सामर्थ्य कुठं गेलं होतं. आता तो सहज योगायोगानं हाती आला म्हणून एवढी मिजाज करता. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघेही सारखेच सामर्थ्यवान आहेत, लक्षात ठेवा. शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटा होता. आता गोरक्षाच्या सहाय्याला चौरंगीनाथ आहे. त्यामुळं अविचारी आणि मगरुरीचा काय परिणाम होईल याचा तुम्हीच विचार करा. सूर्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले. वीरभद्र म्हणाला, काही झाले तरी मच्छिंद्राचा देह देणार नाही. मग सूर्यानं त्यांना सुचवलं, तुम्ही आता इतकंच करा की हे युद्ध कैलासाला न होता पृथ्वीवर होऊ द्या. कारण कैलासाला जर युद्ध झालं, कैलासाचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. असं सांगून सूर्य निघून गेला आणि मग युद्धासाठी तुम्ही पुढे व्हा, मी मागून आलोच, असं वीरभद्रानं शिवगणांना हुकूम केला. वीरभद्राच्या आज्ञेनं अष्टभैरव गण सर्वजण युद्धाला येऊन ठाकले. 72,84,00,000 गण 33 कोटी देवांसह शस्त्रास्त्रांसह युद्धाला आलेले पाहून गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ सावध झाले. काही क्षणातच दोन्ही बाजू जयाच्या अपेक्षेनं जोरदार लढू लागल्या. शेवटी चौरंगीच्या मोहिनी आणि वातास्त्राचा उपयोग झाला आणि वीरभद्राच्या बाजूच्या लोकांचा मोड झाला. ते भ्रमिष्ठासारखे होऊन देहभान विसरले. इतक्यात वीरभद्र ऐनवेळी चामुंडांसह तेथे दाखल झाला. आपल्या गणांचा झालेला पराभव बघून वीरभद्र गोरक्षनाथावर विलक्षण संतापला. दोघेही एकमेकांच्या नाशाला उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा मारा करू लागले.
गोरक्षाच्या विलक्षण सामर्थ्यापुढं वीरभद्राची अनेक शस्त्रे अस्त्रे निष्प्रभ ठरू लागली. शेवटी गोरक्षनाथानं संजीवनी मंत्र जपून महिषासूर, मधु, जालंधर, कालयवन, त्रिपूर, अघासूर, बकासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, मुचुकन, वक्रदंत, रावण, कुंभकर्ण अशा महापराक्रमी दानवांना उठवलं. हे महापराक्रमी राक्षस युद्धासाठी येऊन पोहोचले हे बघून 33 कोटी देवांनी रणांगण सोडून आपापली विमाने घेऊन पळ काढला. त्यांना मोठी काळजी लागली. त्यांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार भगवान विष्णूंच्या कानावर घातला. हे वृत्त ऐकताच आता पुन्हा अवतार घ्यावा लागल अशी चिंता त्यांनाही वाटू लागली. मग विष्णूनं काही विचार न करता शंकराला बोलवलं. त्यांना हकीकत सांगितली. वीरभद्राच्या वेडेपणामुळं या थराला गोष्ट आली असंही सांगितलं. मग भांडण मिटून विघ्न टाळण्यासाठी हे दोघे गोरक्षनाथांकडे गेले आणि त्याला हर तऱ्हेने समजावून सांगितले. परंतु गोरक्षनाथ ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो म्हणाला, गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे मी लगेच युद्ध थांबवतो. असं जेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं तेव्हा शंकरानं चामुंडांना पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणविला. तो गोरक्षाच्या हवाली केला आणि मग राक्षसांना अदृश्य करण्यास सांगितले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, हे राक्षस अस्त्राच्या साह्याने उत्पन्न झाले नाहीत, तर हे संजीवनी मंत्रप्रयोगामुळे उत्पन्न झाले आहेत. त्यामुळं पुन्हा अवतार घेऊन त्यांना मारून टाका, नाहीतर वीरभद्राची आशा सोडून द्या. दोहोंपैकी जे मला सांगाल ते मी करतो. हे ऐकून शंकरानं त्याला सांगितलं, जेव्हा मधुदैत्य माजला होता तेव्हा आम्ही घाबरून रानोमाळ पळालो होतो. शेवटी एकादशीला अवतार घेऊन त्यांचा नाश करावा लागला. अशा तऱ्हेची संकटे पुष्कळ वेळा आली आहेत. तेव्हा आता वेळ न गमावता लवकरात लवकर राक्षसांचा पहिला बंदोबस्त कर. आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे. असं शिव आणि विष्णू दोघेही जेव्हा विणवू लागले तेव्हा महाप्रतापी वीरभद्र एकटाच त्या राक्षसांशी लढत होता. हे बघून गोरक्षानं वाताकर्षण अस्त्राची योजना केली. मंत्र जपून भस्म फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन जमिनीवर कोसळले. तेव्हा शंकर आणि विष्णू दोघांनी गोरक्षाच्या सामर्थ्याची खूप स्तुती केली आणि मग गोरक्षनाथानं अग्नेस्त्र योजून कोसळून पडलेल्या सर्वांना जाळून टाकलं. आता वाताकर्षण प्रयोग नाथपंथाशिवाय देवदानवांनाही माहीत नव्हता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः.